नमस्कार मित्रांनो, आमचे विद्यार्थी खूप छोटे छोटे आहेत, पण प्रश्नमंजुषा म्हटली की ते खूप मोठ्या उत्साहाने आणि जिद्दीने सहभाग घेतात आणि प्रश्नमंजुषेची सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि प्रश्न आणि उत्तरे सहित पाठांतर करून आणतात। यामुळे विद्यार्थ्यांचं जे जनरल नॉलेज असेल ते खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे। प्रत्येक ज्ञानदीप पुरस्कृत उपक्रमांचा वार शनिवार अंतर्गत प्रश्नमंजुषा क्रमांक 18 दिनांक 13 डिसेंबर 2025 ही 18वी प्रश्नमंजुषा आहे आणि प्राकृतिक विभागावर आधारित प्रश्नमंजुषा घेतलेली आहे। सहभागी विद्यार्थी आहे जयदीप प्रदीप पाटील, इयत्ता 5वी। घेऊ महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? त्रिकोणीकृती आकार। राईट। तापी पूर्णा खोरे हा कोणत्या प्रकारचा प्रदेश आहे? कचदरीचा प्रदेश। राईट। महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ व्यापलेली नदी कोणती? गोदावरी नदी। राईट। पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरातून कोणती नदी वाहते? भीमा नदी। महाराष्ट्र राज्याला एकूण किती लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? 720 किमी। राईट। महाराष्ट्रात हातमाग मंडळाची स्थापना कधी झाली? सन 1971 मध्ये। राईट। महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713। राईट। महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेस उत्तर व दक्षिण कोणता पर्वत पसरलेला आहे? सह्याद्री पर्वत। राईट। महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण कोणते? अंबोली। राईट। ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्याला काय म्हणतात? भूकंपनापी। भूकंपनापी, बरोबर। प्रसिद्ध लोणार सरोवर हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा जिल्हा। राईट। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 कोणत्या शहरांना जोडतो? दिल्ली मुंबई। राईट। महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? तारापूर येथे। राईट। कृष्णा, कोयना, वैष्णा, गायचू, सावित्री या 5 नद्यांचा संगम कोठे होतो? क्षेत्र महाबळेश्वर येथे। राईट। मांजरा पठार कोणत्या भागात आहे? मराठा भागात। बरोबर। मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? वसई खाडी। बरोबर। माथेरान हा प्रसिद्ध घाटमाता कोठे आहे? चंद्रपूर येथे। तारापूर येथे। हो। नेरळ। नेरळ येथे। विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा खडक आढळतो? आग्नेय खडक। राईट। महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग पसरलेली आहे? सातपुडा पर्वतरांगा। बरोबर, एकदम राईट, अगदी बरोबर।